या सत्रामध्ये सहभागी आमचे मित्र कवी मोहनसिंग साठ, प्राध्यापिका डॉक्टर मनीषा राऊत, आदिवासी चळवळीचे अभ्यासक आणि फार मोठे प्रसार माध्यमाचे जाणकार आमचे मित्र प्रशांत सोनोने, उपस्थित सर्व ग्रंथालय चळवळीमध्ये काम करणारे आणि ग्रंथालयाच्या वाचन संस्कृतीत फार महत्त्वाचे योगदान देणारे उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांना प्रणाम करतो. शाहू फुले आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांचं पवित्र स्मरण मी करतो आणि या विषयासंबंधी आपल्या समस्या मित्र आपल्याला माहिती आहे की नुकतंच मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे. ज्या आधी 6 भाषा होत्या, तमिळ, तेलुगू, मल्याळम, ओडिसा, कन्नड आणि संस्कृत, त्यामध्ये मराठी भाषेचा सहभाग झालेला आहे. मराठी भाषेला अभिजात जो दर्जा मिळालेला आहे त्या दर्जामागे बरंच आर्थिक आणि सांस्कृतिक कारण आहे. मराठी भाषेला उभारी येण्यासाठी हा दर्जा फार आवश्यक होता. ती आधीच अभिजात होती आणि अभिजात भाषा ही का बनते त्याला काही निकष असतात. त्यामध्ये फार महत्त्वाचे निकष म्हणजे त्या भाषेची प्राचीनता. मराठी भाषा फार प्राचीन आहे आणि त्या भाषेमध्ये मौलिक आणि सलग अशा प्रकारची साहित्य निर्मिती व्हायला पाहिजे ती मराठीमध्ये झालेली आहे. त्यानंतर मराठी भाषेच्या निर्मितीमध्ये खंड करून पुन्हा तो जोडला गेला आहे. म्हणजे मराठी भाषा हे स्वयंभू आहे, स्वयंभूषण हे त्या मौलिकतेचं फार महत्त्वाचं निकष आहे. प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषा यांना जोडणारी मराठीमध्ये जे प्राचीन भाषा आहे आणि आधुनिक भाषा यांना जोडणारा दुवा हा आपल्या भाषेमध्ये आहे आणि म्हणूनच या हे सर्वात महत्त्वाचे निकष पूर्ण केल्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि आधीच्या 6 आणि नंतर 7वी मराठी असं एक फार मानाचं पान मराठी भाषेला एक प्रकार मिळालेला आहे. परंतु मित्र हो, आजच्या चर्चेचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो अत्यंत कळीचा विषय आहे. मराठी भाषेकडे फार मोठे आव्हाने आहेत आणि ते आव्हाने कुणी दुसऱ्याने उभे केले नसून ते आपणच तयार केलेले आहे, आपण निर्माण केलेले आहे. मराठी भाषा वापरणारे, मराठी भाषा बोलणारे, मराठी भाषेत लिहिणारे, मराठी भाषा ऐकणारे, मराठी भाषा समजून घेणारे जे काही आहेत मराठी भाषा, या सर्वांनीच या मराठी भाषेमध्ये फार मोठे काय केलेले आव्हान निर्माण केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मराठीचे मारेकरी मराठीच बोलणारे आणि जाणणारे झालेले असं दिसतं आपल्याला. दुसऱ्या भाषेला दोष देण्याचा अर्थ नाही. दुसरी भाषा आपल्यावर जी प्रभावी आक्रमण करत आहे ती भाषा सशक्त असल्यामुळे आपल्याला आक्रमण करत आहे. म्हणजे मराठीवर हिंदीचं आक्रमण आहे, मराठीवर पंजाबीचं आक्रमण आहे, मराठीवर इंग्रजीचं आक्रमण आहे. हे सर्व आक्रमण करणाऱ्या ज्या भाषा आहेत त्या मराठीपेक्षा सशक्त आपल्याला वर करून दिसतात, प्रयत्न करता दिसत आहेत. आणि म्हणून मराठी भाषेमध्ये जे काही आपल्याला मराठी भाषेविषयी जो काही आपल्याला विचार करायचा फार गंभीरपणे करायचा आहे आणि समोर बसलेले हे सर्व मराठी भाषेचे वाहक आहे. मराठी वाचक संस्कृतीचे, ग्रंथालय निर्मितीचे, ग्रंथपाल हा महत्त्वाचा फार महत्त्वाचा कळीचा अशा प्रकारचा कार्य करत असतो. आणि त्यांच्यासमोर हे काही मुद्दे मला अधिक महत्त्वाचे वाटत बोलणे. इंग्रजी आणि हिंदीचा आपण खूप वापर करतो. प्रसार माध्यम असेल, चित्रपटसृष्टी असेल, चित्रपटसृष्टीवर सुद्धा आपल्या सर्वसामान्य मराठी माणसावर प्रभाव करणारं ते क्षेत्र आहे. आणि अस्सल असणारे, मातीची नाळ जोडणारे मराठी भाषेमध्ये असणारे चित्रपट आहेत ते फार कमी निर्माण होतात. आता मराठी ही इंग्रजाळलेली आहे, मराठी हिंदीचा प्रभाव असलेली आहे. म्हणजे मराठी भाषेवर या 2 भाषेचा फार मोठा प्रभाव आहे आणि हिंदी भाषेवर तर पंजाबी भाषेचा प्रभाव आहे. हिंदी इंडस्ट्री जे चित्रपट इंडस्ट्री त्यामध्ये तुम्हाला दिसतं की असं वाटतं की पंजाबी इंडस्ट्री आहे का हिंदी इंडस्ट्री आहे. तशीच मराठी भाषा इंडस्ट्री आहे का हिंदी इंडस्ट्री आहे. म्हणजे आपलं वाचणं, बोलणं, कलावंताच्या मुलाखत देणं याच्यामध्ये आपण दिसतं की इंग्रजी भाषेचा, इंग्रजी वापराचा, इंग्रजी विशेषणाचा वापर प्रचंड प्रमाणात आहे. याला आपणच जबाबदार असतो आणि म्हणून हा प्रमाण, हे जे प्रमाण आहे हे कमी व्हायला पाहिजे. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय आहे की शिक्षण पद्धती मूलभूत आपली त्यामध्ये विचार करण्यासारखा आहे. म्हणजे पहिलीपासून शिक्षण असेल, 12वी शिक्षण असेल, आता मी महाविद्यालयात शिकवतो त्यामध्ये NEP नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे. त्यामध्ये जर असं केलं या पद्धतीमध्ये की मराठी भाषा ही अनिवार्य नाही अशा पद्धतीचं एक नवीन त्यात पायंडा पडलेला आहे. म्हणजे ते काय लिखित अशा प्रकारचा नियम आहे. मराठी भाषा तुम्हाला इच्छा असेल तर घ्यायचा. मराठी भाषा, मराठी वाङ्मय हा विषय घेणारे विद्यार्थी कमी आहे. तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटतं की एखाद्या महाविद्यालयामध्ये मराठीमध्ये PhD करणारे 10 विद्यार्थी असतात आणि त्याच महाविद्यालयामध्ये BA प्रवेश घेणारे, मराठी लिटरेचरला प्रवेश घेणारे फक्त 5 ते 6 विद्यार्थी असतात. इतकी भीषण अवस्था या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. म्हणजे कधी कधी सरकारच्या मनाला कळत नाही मराठी भाषेला जिवंत ठेवायचं किंवा मारून टाकायचं आहे. आणि म्हणून या शिक्षण पद्धतीचा विचार सुद्धा आपल्याला करावा लागेल. आणि त्यानंतर आपली जी एक संकुचित झालेला मराठी भाषेचा परिघ आहे तो आपल्याला कसा विस्तारित करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. मराठी बोलणारे असतील, लिहिणारे असतील. आता एकीकडे पाहिलं तर मराठी भाषेच्या विक्री, मराठी भाषेमध्ये पुस्तकांच्या विक्रीचे उड्डाण आहे, कोटी कोटी उड्डाण आहे. मराठी लिहिणारे भरपूर आहेत, कवी भरपूर आहेत, कथाकार भरपूर आहेत. पण तरी मराठी आपल्याला संकटात का दिसते याला कारण असं आहे की ज्याचं काम तितकं आहे त्या भाषेत तितकंच तो वाचतो.
म्हणजे माझं पुस्तक आहे, मी फक्त तेच पुस्तक वाचेल, दुसऱ्याचं पुस्तक आहे, फक्त तेवढंच पुस्तक वाचेल. म्हणून म्हणजे हा जो मराठी भाषेचा जो आपला संपर्क आहे तो स्वार्थापुरता आहे. स्वार्थापलीकडे मातृभाषेचा संपर्क आपल्याला वाढला तर मराठी भाषा नक्की जिवंत राहील असं दिसतं. आणि काही मराठी भाषिकांमध्ये अशा प्रकारचे न्यूनगंड आहे. मराठी भाषेचं खच्चीकरण करणारे काही असे मुद्दे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असं की मराठी समाज हा न्यूनगंड पछाडलेला आहे. तो कसा पछाडलेला आहे? त्याला असं वाटतं सार्वजनिक मराठी बोलल्यानं काय होईल. आणि ग्रामीण भागातला जो मराठी भाषा आहे तो आणखी न्यूनगंड पछाडलेला आहे. बोलीभाषा आहे, आडणी भाषा आहे, ग्रामीण भाषा आहे, खेडूत भाषा आहे. माझं असं स्पष्ट मत आहे की आज मितीला मराठी भाषा मूळ स्वरूपात चांगल्या स्वरूपात जिवंत असेल, प्रवाही असेल तर ती ग्रामीण माणसाच्या बोलीभाषेने जिवंत आहे. आणि ती भाषा दाबण्याचा प्रयत्न मग सत्तेमुळे, आर्थिक सत्तेमुळे, सांस्कृतिक सत्तेमुळे, जागतिकीकरणामुळे ही मराठी भाषा मृत पावत आहे. आता जागतिकीकरणाचा फार मोठा अशा प्रकारचा वाईट परिणाम मराठी भाषेत झालेला आहे. जागतिकीकरण म्हणजे आपला जगाई संपर्क आला, जगाई संपर्क, ज्ञान भाषा इंग्रजी आहे, इंग्रजीतून बोलावं लागतं. या सर्वांमुळे जागतिकीकरणाचा, ग्लोबलायझेशनचा परिणाम सुद्धा मराठी भाषेला, मातृभाषेला भोगावा लागलेला आहे. आणि ते फार महत्त्वाचं आव्हान आहे. मग त्यावर उपाय काय आहे? आता आपली इंटरनेटची भाषा आहे, मायाजालाची भाषा आहे, त्यामध्ये पर्यायी शब्द आपण वापरून त्याचा वापर आपण जाणीवपूर्वक करायला पाहिजे. पर्यायी शब्द वापरून जाणीवपूर्वक वापर करणाऱ्या माणसाला आपण हसतो, आहे की नाही? पर्यायी शब्दाचा जाणीवपूर्वक वापर करणाऱ्या माणसाला हसतो. जसं रेल्वेला जर आपण अग्निरथ म्हटलं तर आपण हसतो की हा काय प्रकार आहे. रेल्वेला जर आपण अग्निरथ म्हटलं तर आपण हसतो. म्हणून मराठी भाषिकांनी पहिल्यांदा ग्रामीण भागातील माणसाचा आत्मविश्वास कसा वाढेल, त्याला लिहिता, वाचता, बोलता, त्याच्या बोलीभाषेत कसं येईल याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मी माझ्या विद्यार्थ्यांनी सांगतो की तुम्ही बोलता, वाचता, लिहिता तुमच्या बोलीभाषेत बोलायचं. जिथं प्रमाण भाषेचं काम पडतं, कार्यालय आहे, कोर्ट कचेरी आहे, नंतर दळणवळण आहे, या ठिकाणी तुम्ही प्रमाण मराठी भाषेत बोला. परंतु एरवी तुमची व्यक्त होण्याची भाषा ही बोलीभाषा असायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ती त्यांच्यामधला आपण न्यूनगंड सोडणार नाही, काढणार नाही, तोपर्यंत मराठी भाषिकांमध्ये कसा आत्मविश्वास नसतो. बऱ्याच वेळा सहिष्णू समाज आहे मराठी भाषा समाज, कसा आहे सहिष्णू आहे की नाही मध्ये जाऊ द्यावा, सहनशील समाज आहे. या त्याच्या स्वभावामध्ये सुद्धा मराठी भाषेचा मृत्यू हा आपल्याला दिसू लागलेला आहे. तो आक्रमक व्हायला पाहिजे. पंजाबी भाषा वाद, पंजाबी भाषा असं वाटतं कपिल शर्माचा शो हा पंजाबी शो आहे का असं वाटायला लागतं. म्हणजे त्या भाषेची आक्रमकता, त्या भाषेतला आत्मविश्वास, त्या भाषेला दुसऱ्यावर चाल करण्याची जी काही शक्ती आहे ती मराठी भाषिका जेव्हा निर्माण होईल तेव्हा असं वाटतं की मराठी भाषा हा बोलण्याचा प्रदेश आहे. मराठी मुख्यमंत्री, मराठी राज्यकर्ते, मराठी भाषा, मराठी निर्मिती इतकी मोठी परंपरा तरी सुद्धा आज मराठीचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एक भाषा जेव्हा नष्ट होते ती फक्त भाषा नष्ट होत नाही, ती भाषा बोलणारे माणसं, त्यातलं लोकसाहित्य, त्यातली संस्कृती, त्यातली कला, त्यातली अभिव्यक्ती, त्यातलं सर्व नष्ट हळूहळू होते. आणि जगामध्ये बोलीभाषा नष्ट होण्याचा हा कालखंड आहे. आणि मोठ्या जोमानं ही बोलीभाषा आपल्याला नष्ट होताना दिसते. या सर्वांकडे आपण फार महत्त्वाच्या भूमिकेतून बसायला पाहिजे. त्यात आपले उपाय काय करता येईल? आपल्याला डिजिटल तंत्रज्ञान आहे, इंटरनेट आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आहे. या सर्वांसाठी मराठी भाषेचा पर्यायी शब्दाचा आपल्याला निर्मिती करावी लागेल. आणि ग्रामीण भागातील जे काही आपले मित्रमंडळ आहेत, ग्रामीण भागातील जे आपले मराठी भाषिक आहेत त्या सर्वांच्या मनामध्ये फार मोठा आत्मविश्वास निर्माण करणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं की आज मितीला जी प्रमाण भाषा आहे ती प्रमाण भाषा शहराच्या काही भागापुरती मर्यादित आहे, न्यायालयीन व्यवहारापुरती मर्यादित आहे, कोर्ट कचेरीपुरती मर्यादित आहे, काही समाजापुरती मर्यादित आहे. खऱ्या अर्थानं जिवंत भाषा ही बोलीभाषा आज ही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागाच्या, खेड्यापाड्यामध्ये, शहरी भागाच्या झोपडपट्टीमध्ये आज जिवंत असताना दिसते. सरकारने सुद्धा या गोष्टीकडे फार महत्त्वाचं लक्ष द्यायला पाहिजे. आणि आज आपण म्हणतो की मराठीमध्ये न्यायालयाचे निवाडे अजूनही इंग्रजीमध्येच आहे. न्यायालयाचे निवाडे असतील, न्यायालयाचे काही वेगळ्या प्रकारचे कच्चे असतील, ते सर्व मराठीमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निर्णय अजूनही न्यायाधीश जवळपास 80% इंग्रजीमधून देतो. न्याय निवाडा हा इंग्रजी होतो. आणि आंतरराष्ट्रीय जी भाषा आहे ती इंग्रजीच आहे. आपण महाराष्ट्र सोडून गेलो की आपल्याला एक तर आपला आत्मविश्वास कमी असलेला मराठी माणूस आहे. सर्वात भारतामध्ये आत्मविश्वास कमी असलेला माणूस म्हणजे मराठी भाषिक माणूस आहे. सर्वात म्हणजे ज्या भाषेला अशा प्रकारे आशय संपन्नता नाही परंतु अत्यंत आक्रमक आहे असा पंजाबी माणूस आहे. आज पंजाबी भाषा जगाच्या पलीकडे गेलेली आहे. पंजाबी भाषा असं वाटतं की हिंदी इंडस्ट्री पंजाबी इंडस्ट्री आहे का? एक तर नट सर्व आदिवासी पंजाबीच आहे. आणि मग या पंजाबी भाषेवरून पाहण्यासारखं शिकण्यासारखं बरंचसं आपल्याला आहे.
मराठी भाषेच्या निर्मितीसाठी मराठी भाषेला जिवंत राहण्यासाठी त्यांच्या आव्हानांचा विचार करण्यासाठी काही जाणीवपूर्वक आपण काही मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामध्ये असं आहे की मराठी भाषा वाढवण्यासाठी, मराठी भाषेचा प्रवाह जिवंत ठेवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक मराठी वाचन करायला पाहिजे, मराठी भाषेत बोलायला पाहिजे. मराठी भाषेत बोलणाऱ्या, मराठी भाषेत लिहिणाऱ्या लेखकांना, कलावंतांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. यामध्ये ग्रंथालयाचं फार महत्त्वाचं आहे, ग्रंथपालाचं फार महत्त्वाचं आहे, ग्रंथ संस्कृतीच्या कार्यकर्त्याचं फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण अशा प्रकारे जर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले, भाषा ही दोन प्रकारची असते. भाषा दोन पर्यावर असतात, एक सामाजिक असतं आणि एक भौगोलिक असतं. भौगोलिकतेनुसार सुद्धा मराठी भाषेची, मराठी बोलीची उत्पत्ती होत असते. मराठवाड्यामध्ये गंगेरी बोली आहे, कोकणामध्ये कोकणी आहे, खानदेशीमध्ये अहिराणी आहे, वऱ्हाडीमध्ये नागपूर वऱ्हाडी आहे आणि वऱ्हाडी आहे, असे दोन भाग आहेत. ही बोली भाषा जिवंत कशी राहील याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि तो विचार फक्त मराठीच्या प्राध्यापक करून फायदा नाही, मराठी लिहिणाऱ्या, मराठी बोलणाऱ्या आणि मराठीला प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामीण भागातील, खेड्यातील या सर्व बोली भाषिकांची, मातृभाषिकांनी हा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे, असं मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं. या भाषेसंदर्भात, भाषेच्या आव्हानासंदर्भात भरपूर मुद्दे आहेत, भरपूर बोलते, परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की प्रासंगिकता इतकंच बोलण्याची आहे. मला संधी दिली, मी या आयोजकाचा आभार मानतो. धन्यवाद सर. अत्यंत गंभीर असा विषय, खूप काही तुम्हाला बोलता आलं असतं, परंतु वेळेचं भान आणि श्रोत्यांची जी क्षमता आहे ती बघून आपण अत्यंत थोडक्या शब्दात मराठी भाषेबद्दलची जी काही आपली भूमिका आहे, जी आस्था आहे आणि जी अनास्था वाढत चाललेली आहे जागतिकीकरणानंतर, आणि जी मराठी भाषा ही समृद्ध भाषा असूनही 2500 वर्षाचा इतिहास या मराठी भाषेला असताना 500 दिवाळी अंक या भाषेमध्ये निघतात. 4 ज्ञानपीठ पुरस्कार मराठी भाषांना आतापर्यंत लेखकांना मिळालेली आहे. असे असताना आपली मराठी भाषांना किती वर्ष लागले अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आणि त्याचा एकूणच सगळा दस्तऐवज गोळा करण्यासाठी? मला असं वाटतं की आपली सगळ्यांची ती जबाबदारी आहे. शब्दाची समृद्धी ही भाषेची संपत्ती असते. आज मराठी भाषेतील शब्दसंपत्तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असं या ठिकाणी सरांनी आपल्याला आपल्या याच्यातून सांगितलेलं आहे. मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि यानंतर मनीषाताई राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं थोडक्यात.